तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही आपला आज थंबनेल बघित असाल मित्रांनो आज आपण एक वेगळ्या टॉपिकवरती आपला आजचा व्हिडिओ घेऊन आलो नाही का मित्रांनो। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। जो आजचा जो व्हिडिओ काय आहे मित्रांनो, तो खास आपल्या आज ना मोबाईल क्रिएटरसाठी घेऊन आलो नाही का मित्रांनो। तर मोबाईल क्रिएटरसाठी का, कारण की मित्रांनो, जे आपले मोबाईल क्रिएटर असतात मित्रांनो, ते आपले जे काही एडिटिंग वगैरे करतात, जे सर्व काही आपलं ते मोबाईलमध्ये करता नाही का मित्रांनो। मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिटिंग करता, बॅनर एडिटिंग करता, जे काय आपल्या इलेक्शनचे बॅनर, याचे बॅनर, सर्व काही डिटेल्स नाही का ते सर्व मोबाईलवरती एडिट करता नाही का। तर त्यांच्यासाठी मित्रांनो बेस्ट ॲप कोणते नाही का 3, तर त्यांना व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणता बेस्ट आहे, त्यांना बॅनर एडिटिंगसाठी कोणता बेस्ट आहे, आणि फॉन्ट वगैरे बनवायला, इफेक्ट द्यायला कोणता ॲप बेस्ट आहे नाही का। यासाठी मित्रांनो मी तुमच्यासाठी खास आपल्या मोबाईल एडिटरसाठी, आपल्या भावांसाठी खास 3 असे ॲप घेऊन आलो मित्रांनो। एकदम बेस्ट ॲप नाही का मित्रांनो, ते खास एकदम मोबाईलमध्ये एकदम इझी पद्धतीने, सोप्या याच्यामध्ये न लॅग होता, न काही करता, एकदम सिक्युअर आणि मस्त चालते नाही का। अशा पद्धतीने तुमच्यासाठी मी बेस्ट 3 ॲप घेऊन आलो मित्रांनो नाही का। तर आपला व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो, कारण की ते ॲप स्वतः मी यूज करतो मित्रांनो। त्याच्यासाठी मी आपल्या भावांसाठी मी ते घेऊन आलेले का मित्रांनो। तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाही का मित्रांनो। तर मित्रांनो, जे काय आपलं पहिलं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, सगळ्यात जे काय पहिलं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे मित्रांनो पिक्सआर्ट ॲप्लिकेशनचं नाव मित्रांनो। काहीच नाही करायचं आहे मित्रांनो, प्ले स्टोअरला जायचं आहे। प्ले स्टोअरला गेल्यानंतर पटकन सर्च करायचं आहे पिक्सआर्ट सर्च केल्यानंतर मित्रांनो तिथं पहिलेच जे काय ॲप येईल तो इन्स्टॉल करायचा। बघू शकता अशा प्रकारचा हा ॲप आपला आहे पिक्सआर्ट, हा इन्स्टॉल करून घ्यायचा। अशा प्रकारे इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस आहे नाही का, असं ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, साधी स्टेप आहे बघा। एडिट फोटो आहे मित्रांनो, एडिट व्हिडिओ पण, याच्यामध्ये व्हिडिओचं पण ऑप्शन आहे मित्रांनो। तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओ पण बनवू शकता, फोटो पण बनवू शकता नाही का मित्रांनो। मी जे काय आपले फोटो वगैरे बनवतो बघा, आपण वेडिंग अल्बम वगैरे बनवतो नाही का, त्यासाठी आपल्याला फोटो आपण साईड फ्रेममध्ये वगैरे लावतो नाही का, छोट्या त्या प्रकारचे फ्रेमचं पण ऑप्शन दिलं मित्रांनो। बॅकग्राऊंडचं ऑप्शन दिलं मित्रांनो, इफेक्टचं पण ऑप्शन दिलं नाही का। आपलं आता बॅकग्राऊंडचं ऑप्शन म्हणजे काय असतं मित्रांनो, तर दाखवतो तुम्हाला का। बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं मित्रांनो, जे कलरफुल आपलं जे काय आपल्या बॅक साईडला बॅकग्राऊंड पाहिजे ते सर्व काही बॅकग्राऊंड येतील, कलरफुल येतील, ट्रान्सपरंट पण येतील नाही का मित्रांनो, सर्व काही बॅकग्राऊंड। आता बघू शकता, आता मी कलरचं बॅकग्राऊंड घेतलं, बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड आलं नाही का। तुम्हाला पाहिजे ट्रान्सपरंट पण बॅकग्राऊंड होऊ शकतं, अशा प्रकारे बघू शकता ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड। इथं तुम्ही इमेज ॲड केली, क्रॉप केलेली, ती मला सेव्ह करायची, तशा प्रकारे ती सेव्ह होईल। ट्रान्सपरंट नाही का मित्रांनो, त्याला न कोणता बॅकग्राऊंड येणार ना काही नाही का, अशा प्रकारे याचं बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे। तर एडिट फोटो म्हणजे काय, एडिट फोटोवरती गेल्यानंतर मित्रांनो जे काय आपल्याला ओपन करायचं असतं मित्रांनो, ते आपण इथं ओपन करू शकतो नाही का। बघू शकता, आता मी इथं आपल्या थंबनेलचं ओपन करतो नाही का। बघू शकता आपल्या थंबनेलचं आपण बनवलं नाही का, हे थंबनेलचं आता मी इथं ओपन केला। आता याला आपलं एडिट करायचं काय नाही, याला क्रॉप करायचं, टूलमध्ये जायचं, क्रॉप करायचं, तर टूलमध्ये गेलं आपण अशा प्रकारे बघा याला क्रॉप करू शकतो नाही, अशा प्रकारे ह्याला इथं क्रॉप होऊन जाईल नाही का। बघू अजून एक फोटो ॲड करायचा होता, ॲड फोटोवरून जायचा, ॲड फोटोमध्ये गेल्यानंतर समजा आपल्याला अजून एक दुसरा कोणता फोटो ॲड करायचा आहे, समजा माझा हा फोटो मला परत ॲड करायचा नाही इथं, तर बघू शकता अशा प्रकारे मी परत त्याला इथं ॲड करू शकतो नाही, अशा प्रकारे याला मी ॲड करू शकतो, अशा प्रकारे ॲड करू शकतो। आता इथं ॲड झाला, डबल फोटोवरती फोटो ॲड झाला बरोबर। आता याला एडिट करायचं आहे, एडिटवरती एडिटचं ऑप्शन आहे, इथं साईज आपल्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करायची, तर मी साईज आपल्या हिशोबाने बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड पण एडिट जाईल, बघू शकता बॅकग्राऊंड एडिट झालं नाही का। बघू शकता फोटो आपल्याला फक्त चेहरा राहिला, फोटो एडिट झाला। अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती क्रिएट करू शकता नाही का मित्रांनो। सोपे पद्धतीने ॲप एकदम चांगला आहे, बेस्ट ॲप आहे मित्रांनो नाही का। तर दुसरा ॲप आहे मित्रांनो, ते दुसऱ्या ॲपमधलं आहे मित्रांनो तो पिक्सल ॲप बघू शकता अशा प्रकारे, ते पण पिक्सल ॲप तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये भेटून जाईल। बघू अशा प्रकारे पिक्सल ॲप नाही काय, आता मी फाईल वगैरे बनवली नाही का मित्रांनो पिक्सल ॲपमध्ये, एकदम सोप्या पद्धतीने काय बघू अशा प्रकारे इंटरफेस येईल तुमच्यासमोर। आता न्यू टेक्स्टसाठी मित्रांनो बघा इथं टेक्स्ट द्यायचा, ते त्याला जे काय आपण टाईप करायचं ते टाईप करू शकतो, अशा वगैरे टाईप होईल। टाईप झाल्यानंतर बघू शकता इथं ए म्हणजे इथं सर्व त्याचे टेक्स्ट आहेत, आपण याला एडिट करू शकतो नाही। ए फॉन्टमध्ये जायचा, फॉन्ट इथं जे काय फॉन्ट दिले होता, आता मी हा फॉन्ट घेतला, आता फॉन्ट बघू शकता याला फॉन्ट आला, अशा प्रकारे याला फॉन्ट आला नाही का। फॉन्ट आल्यानंतर बघू शकता
आता याला आपल्याला ती साईज वाढवायची आहे ते पण होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याला कलर मारायचा. आता बघा रेड, ऑरेंज अशा प्रकारे आपण कलर पण देऊ शकतो. कलर दिल्यानंतर मित्रांनो याचा बॅकग्राऊंड करायचं आपल्याला, बॉर्डर करायची बघूया अशा प्रकारे, व्हाईट बॉर्डर करायची, व्हाईट बॉर्डर होईल. त्याला मोठी करायची बघूया अशा प्रकारे, मोठी बॉर्डर होईल. सर्व काय तुम्ही याच्यामध्ये एडिट करू शकता नाही काय. तुला आता याच्यामध्ये अजून एक इफेक्ट मारायचं म्हटलं तर बघू शकता असं इफेक्ट मारू शकता नाही का. बघू शकता अशा प्रकारे व्हाईटला अजून लाईट केलं नाही का. बघूया आपली पेनजी इथं पण एक रेडी पेनजी झाली नाही का. अशा प्रकारे वेगवेगळे इफेक्ट याच्यामध्ये नाही का तुम्ही बघा, तुम्हाला बघी समजायला. बघू शकता अशा प्रकारे. आता मला एडिट करायचं त्याला फोनला, याला वाकडं तिकडे करायचं. बघू शकता अशा प्रकारे मला वाकडं करायला. बघू शकता आता नवीन फोन तयार केला. बघू शकता अशा प्रकारे मला एडिट केला. बघू शकता एकदम खतरनाक अशा पद्धतीने का हा एक एडिट झाला नाही का मित्रांनो. एकदम सोपी पद्धतीने का मित्रांनो हे झालं. समजा आता मला सेव्ह करायचं आहे, तर सेव्ह करायचं आपल्या बॅकचं बॅकग्राऊंड ते पाहिजे नाही. बॅकग्राऊंड पाहिजे का एवढं बघू शकता. इथं फर्स्ट आल्यानंतर त्याच्यात 3 नंबरचं ऑप्शन आहे. बघू शकता एकदम 3-4 नंबरचं ऑप्शन आहे. त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे ट्रान्सपरंट म्हणजे ट्रान्सपरंट झालेला कोणताही बॅकग्राऊंड आलेलं नाही का मित्रांनो, काहीच आलं नाही. सेव्ह करण्यासाठी इथं शेअरवरती जायचं आहे. याच्यावरती खाली 3 ऑप्शनवरती क्लिक करायचं. याला अल्ट्रा करायचं. अल्ट्रा का करतो मित्रांनो, कारण की जे काय बॅकग्राऊंड वगैरे असतं मित्रांनो ते एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह होतं नाही का. त्याच्यामुळे आपण अल्ट्रा केला, याला सेव्ह केलं. बघू शकता अशा प्रकारे ह्या इथं सेव्ह झालं नाही का. तर तिसरं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, ते आपलं जे काय आहे ते मित्रांनो आपले काइम मास्टर, खास व्हिडिओ एडिटिंगसाठी नाही का मित्रांनो. अशा प्रकारचं इंटरफेस येईल तुमच्यासमोर नाही का. बघू शकता अशा प्रकारे काइम मास्टर ते इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 रेषे मित्रांनो, आडवी करायची, आडवी उभी करायची, उभी इंस्टाग्राम साईजवर इंस्टाग्राम. आता मी इंस्टाग्राम साईज घेतली. आता जे काय आपलं समजा आपल्याला मला एडिट करायचं काय फोटो वगैरे एडिट करायचं नाही का मित्रांनो, तर मी डाउनलोड जे फोटो आहे बघू. आता हा एक व्हिडिओ घेतला मी, हा एक व्हिडिओ घेतला. आता हे 2 व्हिडिओ घेतले मला. याला आता हे अर्धे आलं. आता मोठं करण्यासाठी मित्रांनो इथं याच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो 2 नंबरचं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करायचं. दोन्ही बोटाने याला असं मोठं करून येतं. बघू शकता अशा प्रकारे याला मोठं केलं आणि यावरती बरोबरचं चिन्ह याच्यावरती क्लिक करायचं. ओके, हा मोठा झाला. सेम प्रोसेस याला पण तशीच करायची नाही का मित्रांनो. अशा प्रकारे मोठी करून घ्यायची. याला पण हा पण मोठा झाला नाही का. आता मला यातला 2 झालं. आता हे 2 व्हिडिओ झाले बरोबर. आता हे 2 व्हिडिओ झाल्यानंतर डायरेक्ट हा व्हिडिओ लागतो. तर मला याच्यामध्ये इफेक्ट द्यायचा. इफेक्ट कसं द्यायचं, प्लस वगैरे क्लिक करायचं आहे. इथं भरपूर सारे इफेक्ट तर मला भेटते नाही का. तर आता मी याच्या वगैरे मला हा इफेक्ट पाहिजे. अशा प्रकारे हा इफेक्ट लावला. अशा वेगवेगळ्या प्रकारचा बघू हा इफेक्ट झाला. हा इफेक्ट झाला. मला नाही दुसरा पाहिजे. आता मी हा इफेक्ट देतो. अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं मस्त एकदम रेडी झाला नाही का. हा एक गेला, दुसरा आला. अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट वगैरे देऊ शकता नाही का. इथं लेअरचं ऑप्शन आहे. इथे तुम्ही जे काही दुसरे फोटो ॲड करायचे दुसरे फोटो ॲड करू शकता. परत जे इफेक्ट्स इथं ब्लरचं ऑप्शन, तुम्हाला ब्लर करायचं काही ब्लर ॲड करू शकता. अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे इथं आता ब्लर ॲड झाला नाही का. कस्टमाइज करू शकता तुम्ही नाही का, छोटा छोटा अशा प्रकारे. दुसरं इथं टेक्स्ट आहे मित्रांनो, इथे तुम्ही टेक्स्ट ॲड करू शकता. समजा आता मी हा टेक्स्ट घेतला, इथं मला ॲड करायचं आहे. मी टेक्स्ट घेतला, याला कलर दिला, आता फॉन्ट लावायचा याला. बघू शकता अशा प्रकारे इथं ॲडजस्ट केलेलं नाही का मित्रांनो. याला मोशन द्यायचं टेक्स्टला. तर बघा हा एक मोशन आला, हा एक मोशन आला. आता हा मोशन घेतला, त्याच्यानंतर परत त्याला जर टेक्स्ट संपतो मित्रांनो तिला मला आपलं मोशन द्यायचं. तर मी हा मोशन घेतला. बघू आता हा टेक्स्ट आला, व्हिडिओ ओपन झाला, संपला. अशा प्रकारे तुम्ही पण काही छोट्या मोठ्या वस्तू याच्यावरती क्रिएट आणि एडिट करू शकता नाही का मित्रांनो. तर मित्रांनो जे काय आपले 3 ॲप तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडलेच असेल मित्रांनो. तुम्ही याच्यावर भरपूर सारे एडिटिंग वगैरे करू शकता मित्रांनो. हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू समजेल नाही का मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मित्रांनो असे नवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भाव लोकांना आपले चॅनलची लिंक, व्हिडिओची लिंक शेअर करा. कारण की त्यांना पण बघू द्या नाही का मित्रांनो. ते पण त्यांना पण बघायचे असेल त्यांना पण बघून द्या. आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की आपला व्हिडिओ कसा झाला आणि तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही का मित्रांनो. त्याला भेटूया मित्रांनो. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट